पिंपरी चिंचवडचे बिनविरोध महापौर रविभाऊ लांडगे आपल्यासमोर आहेत आणि त्यांचा 100 दिवसांचा कार्यकाळ महापौरपदाचा पूर्ण झालेला आहे. त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. काय सांगाल तुम्ही 100 दिवसाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या ठळक कुठली कामं झाली? खरं तर सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहराचं सर्व जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिली. हे पद म्हणजे नुसतं पद नसून ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न मी मनापासून गेल्या 100 दिवसांमध्ये केलेला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम मी सर्व शहरातील नागरिकांसाठी हा महापौर कक्ष खुला केला, जेणेकरून ज्या नागरिकांना त्यांचे विविध विभागातील महानगरपालिकेच्या संदर्भातील प्रश्न त्यांचे रखडलेले होते गेल्या 4 वर्षात, ते सोडवण्यासाठी माझी मदत होईल. त्याच्यानंतर आभय योजना लागू केली, जेणेकरून गरीब करदात्यांना त्यांच्या वाढीव दंड जे कर होता त्यामध्ये सूट मिळेल. त्यानंतर रात्रीची नाईट शिफ्ट महिलांची, आरोग्य सेविकांची बंद केली. रेड झोनमधील रहिवाशांना 50% कर सवलत दिली. आता सर्वांना मी पर्यावरणपूरक 2 लाख झाडे जे आपल्याला शहरात लावायची आहेत, त्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केलेले आहे. त्यानंतर इंधन बचतीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी, सर्व नगरसेवकांनी, नगरसेविकांनी प्रत्येक जीबीला येताना किंवा आठवड्यातून एकदा गुरुवारी नो व्हेइकल डे पाळावा आणि जीबीला येताना सायकलवर, मेट्रोनी किंवा सरकारी ट्रान्सपोर्टनी यावे, इलेक्ट्रिक कारने यावे असे आवाहन केलेले आहे. अशा पद्धतीचा कार्यकाल केलेला आहे आणि इथून पुढे पण भरपूर काम करायचं आहे. त्याबद्दल सविस्तर चर्चा करेल. तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर पहिले वायसीएम जे आरोग्य आपली सेवा आहे तिथे तुम्ही जाऊन चौकशी केली, आढावा घेतलात. त्यावेळी तुम्ही बोलला होतात की प्रत्येक प्रभागात गल्लोगल्ली ज्या याच्यावरती म्हणजे जे आता जे आपले दवाखाने तसेच व्हेकलवर दवाखाने असतात त्याचं काय झालं? ते झालंय, त्याचं डिझाईन पूर्ण झालेलं आहे आणि ते मी CSR फंडातून करणार आहे. तर मला एक इंडस्ट्रियलिस्ट भेटलेले आहेत ऑलरेडी. त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आता त्याचं प्रपोजल तयार करून मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेऊन, कारण ते देवामृत नावाने, देवामृत आरोग्य मंदिर अशा नावाने मी त्याचं लोकार्पण करणार आहे. मुख्यमंत्री साहेबांची जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्याचं 32 प्रभागांमध्ये 32 मूव्हिंग क्लिनिक ऑन व्हेइकल्स म्हणजे देवामृत आरोग्य मंदिर गरीब आणि सामान्य जनतेला एकदम कमी दरात, अल्प दरात उपचार भेटले जातील अशा पद्धतीचं चालतं बोलतं क्लिनिक तयार करणार आहे. तुम्ही शहरातील एक युवा महापौर आहात. युवकांच्या तुमच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन एकदम आशास्थानी आहे. युवकांसाठी काय तुमच्या योजना असतील? मी ऑलरेडी युवकांसाठी महापौर युवा रोजगार संकल्प अभियान चालू केलेलं आहे. त्याचं भोसरीमध्ये ऑफिस आहे, चाकणमध्ये ऑफिस आहे. त्यानंतर माझ्या माध्यमातून महानगरपालिकेतून जेवढे पण मला रोजगार निर्माण करता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आत्ताच मला दिल्लीमधील संदीप पोखरकर जे सूक्ष्म लघु उद्योग जे मंत्रालय आहे त्याचे प्रमुख जे आहेत दिल्लीमधले सचिव, ते भेटून गेले. ते म्हणले महिलांसाठी आपण या संपूर्ण शहरामध्ये एक क्लस्टर देऊ, म्हणजे त्यांना रोजगार निर्माण करून देऊ, युवांना पण रोजगार निर्माण होईल. त्यानंतर आत्ता PMPL वर मी सदस्य आहे. आत्ता आपण ज्या बस खरेदी केल्या 1600 बस जवळजवळ PMPL मध्ये नवीन येतात. त्यामध्ये 40% कंडक्टर आणि ड्रायव्हर आपल्याला आपल्या शहरातले भरता येतील. म्हणजे ती संख्या जवळजवळ 2000 युवकांना आपल्याला संधी निर्माण करण्यात येईल. आणि महानगरपालिकेची जी भरती जी अपूर्ण आहे ती पूर्ण व्हावी, म्हणजे त्यासाठी शासनाकडे मी प्रयत्न करत आहे, पाठपुरावा करत आहे. युवकांसाठी काय युवा महोत्सव वगैरे काय असं? हा, युवा मोठा रोजगार मेळावा घेण्याचं माझं प्लॅनिंग आहे. पण आता पर्यावरणाचा पहिला आपल्याला प्लांटेशन ड्राईव्ह या महिन्यात करायचा आहे. त्यानंतर रोजगार निर्मिती, असं प्रत्येक महिन्यात एक ड्राईव्ह आपण घेऊ. यानंतरच्या तुमच्या भविष्यातील योजना काय असणार? वैद्यकीय क्षेत्रात मी जी YCMची भेट घेतली त्या दरम्यान आपल्या शहरात जवळजवळ 35 ते 40% नागरिक हे शहराच्या बाहेरचे YCM मध्ये उपचार घेऊन जातात. तरी सुद्धा आपल्या शहरातील लोकांना सर्वांना ICU युनिट उपलब्ध होत नाही. तर तिथं 7व्या मजल्यावर एक 100 बेडचं ICU युनिट करायचा माझा मानस आहे. मुख्यमंत्री महोदयांना मी त्या निमित्त लेटर सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी शहरी गरीब योजना, म्हणजे आता महापौर सहायता निधी 5,000 रुपये, मुख्यमंत्री सहायता निधी त्याला जोडला गेला. इथं महानगरपालिकेमध्ये त्याचं कक्ष पण निर्माण केला गेला. तर कुठल्याही पेशंटला स्पेशल केस असेल तर 1.5 लाखापर्यंत निधी मिळावा, ही अशी योजना आहे. ती कायम स्वरूपी चालू राहावी असे त्या योजनेसाठी एक कक्ष पण निर्माण केलेला आहे. त्यानंतर ही आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं देवामृत आरोग्य मंदिर ते 32 प्रभागांमध्ये चालू करणार आहे. त्यानंतर नियमित
व स्वच्छ पाणी पुरवठा योजना, त्यामध्ये भामास खेडची वर्क ऑर्डर झालेली आहे. पवना बंद जलवाहिनीसाठी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना लेटर दिलेले आहे की लवकरात लवकर बैठक लावावी. आंध्रा जलवाहिनीसाठी पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे 2041 पर्यंत स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा आपल्या शहराला निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यानंतर पर्यावरणाच्या बाबतीत आपल्या शहरामध्ये जे दुर्गा टेकडी उद्यान आहे, जे पुण्यामध्ये पण एवढं मोठं उद्यान नाही 85 एकरचं. तिथं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऑक्सिजन पार्क, जेणेकरून जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं किंवा देशात कुठे नाही अशा प्रकारचं उद्यान ते निर्माण करायचं आहे. आणि उरलेली 203 उद्यानं आहे ती स्वर्गीय प्रमोद महाजन हरित स्वच्छ हरित आत्मनिर्भर शहर जी योजना आता लागू केली, त्यामध्ये त्या 203 उद्यानांचा समावेश करून त्यामधली काही ठराविक उद्यानं डेन्स फॉरेस्ट, काही उद्यानं स्पोर्ट आणि एन्व्हायरमेंट मिक्स, म्हणजे आता आपण अजमेराचं जर उद्यान बघितलं तर ते सीए जे आहेत अविनाश भोसलेंनी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ते उद्यान डेव्हलप केलं. कापसे उद्यान. हा, तशा कापसे नाही, अजमेराचं त्या मागच्या बाजूला जिथं आयक्लीन आय हॉस्पिटल आहे त्याच्या अलीकडे, पाठीमागच्या बाजूला. हा, ते फुटबॉलचं ग्राउंड आणि उद्यान एकत्रित अशा प्रकारच्या थीमवर काही उद्यानं डेव्हलप करायची, काही उद्यानांमध्ये जैविक शेती करायची, अशा प्रकारची ती योजना आहे. हे पाण्याच्या बाबतीत झालं. शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला सरकारी शाळांचीच गुणवत्ता एवढी वाढवायची की प्रायव्हेट शाळांकडे लोकांनी नकार दिला पाहिजे ऍडमिशन घ्यायला आणि सरकारी शाळांमध्येच जास्त लोकांचा सहभाग झाला पाहिजे. त्यासाठी वारे गुरुजींची शिक्षण पद्धती राबवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. सर्वात प्रथम मी माझ्या प्रभागातली शाळा स्वखर्चाने आता तिचं रिनोव्हेशन चालू केलंय. 15 जूनला तिचं उद्घाटन होईल. दादाजी भुसे सुद्धा शिक्षण मंत्री जे आहेत त्या कार्यक्रमाला येणार आहेत. अशा पद्धतीच्या उपाययोजना. परत अक्षर विश्व नावाने एक जागतिक दर्जाची लायब्ररी, त्यामध्ये सर्व UPSC MPSC मुलांसाठी अभ्यासिका, एक ऑडिटोरियम, मनोमय कक्ष, परत त्या ठिकाणी जर तुम्हाला पुस्तक प्रकाशित करायचं तर त्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ, अशा प्रकारची एक एकत्रित इमारत अक्षर विश्व नावाने ती CSR फंडातून निर्माण करायची. त्याच्यासाठी जागा पण आरक्षित केलेली आहे, ठराव पण मंजूर केलेला आहे. त्यानंतर स्किल युनिव्हर्सिटी एक निर्माण करायची आहे आपल्या शहरात. अशा प्रकारच्या उपाययोजना करायचा मानस आहे. हे होते पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, जे कैलासवासी अंकुशराव लांडगे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी युवकांसाठी आणि येणाऱ्या सगळ्या अगदी हॉस्पिटल, जे चाकावर हॉस्पिटल असेल ते, आणि येणाऱ्या सगळ्या वृक्ष लागवड आणि सगळ्या कामावरती त्यांनी लक्ष केंद्रित केले आणि या पुढच्या काळातही त्यांचं चांगल्या प्रकारचं काम असणार आहे. रोहित खरगे, खरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड, पुणे.